नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा आपल्याकडे बघा येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती होणार आहे, तलाठी भरती होणार आहे, आरोग्य सेवक, वनरक्षक भरती, बघा या सर्वांसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे 60 प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत। हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 60 पैकी बघा किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ बघा ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ॲनी बेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जिना हाऊस बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जिना हाऊस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, मुंबई या ठिकाणी बघा जिना हाऊस आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड। बघा नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधली खिंड आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते। बघा इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते। बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हेरोडोटस यांना बघा या ठिकाणी इतिहासाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन या ठिकाणी या संस्थेची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र बघा खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, बघा अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं या ठिकाणी वर्तमानपत्र सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिणेमधलं विचारले, विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती वा। दक्षिणेमध्ये बघा विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा विजयनगर या ठिकाणी या राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सत्यशोधक बघा समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा आग्रहलेख खालीलपैकी कोणत्या एका वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का बघा असा आग्रहलेख खालीलपैकी कोणत्या एका वर्तमानपत्र या ठिकाणी बघा प्रकाशित करण्यात आला होता। बघा केसरी वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चार्ल्स डार्विन बघा यांनी उत्क्रांतीवाद हा त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात। बघा खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गणेश वासुदेव जोशी यांना पहा सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत। महाराष्ट्र राज्यामधले विचारले पहिले सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये
झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा गुजरात या राज्यामध्ये बघा महात्मा गांधी यांचा जन्म हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मुखपत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र त्यांनी बघा सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा लॉर्ड मेयो यांना आर्थिक या ठिकाणी विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे सर्व PDF पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्रधनुष्य बघा हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा मिठाचं रासायनिक सूत्र म्हणजे NaCl या ठिकाणी मिठाचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील जूल या ठिकाणी बघा ऊर्जेचं एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील जीवनसत्व E मुळे या ठिकाणी वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा चांदी या मूलद्रव्याची या ठिकाणी बघा Ag चांदी या ठिकाणी मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहा निष्काम कर्ममठ यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा राष्ट्रीय मतदार दिवस बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 25 जानेवारी या दिवशी बघा राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतामध्ये विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? बघा SBI बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी या ठिकाणी बँक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा GST मधलं बघा S हे खालीलपैकी कशासाठी असते? GST मधलं बघा S हे बघा खालीलपैकी कशासाठी असते? बघा GST बघा गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे सेवा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा नामदफा बघा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा नामदफा बघा हे राष्ट्रीय उद्यान तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी राज्यामधलं बघा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा बोकारो हा स्टील प्लॅन्ट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो हा स्टील प्लॅन्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा बोकारो बघा हा स्टील प्लॅन्ट झारखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 30 बघा भारतामध्ये विचारले केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे?
बघा भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था बघा केरळ या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा महाराष्ट्रामध्ये बघा टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर हे वन्यजीव बघा अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे? ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ओणम बघा हा केरळ या राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचे या ठिकाणी लोकनृत्य आहे? कथकली बघा कथकली बघा हे बघा या ठिकाणी कथकली हे केरळ या ठिकाणी राज्याचं लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा बघा हा एक अणुविद्युत प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा रावत भट्टा हा अणुविद्युत बघा प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 बघा या ठिकाणी बघा लखनौ बघा हे शहर बघा गोमती नदीच्या काठावरचं ते या ठिकाणी महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांजीरंगा बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा कांजीरंगा बघा हे एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध असून कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान बघा आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे? बघा बोरांसाठी बघा मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? बघा अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजे रजत क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर बघा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित? पंडित रविशंकर बघा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगावर प्रामुख्याने वापरतात? डॉट्स बघा ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगासाठी प्रामुख्याने डॉट्स बघा डॉट्स बघा ही उपचार प्रामुख्याने या ठिकाणी क्षयरोगावर या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश वर्ष बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष बघा हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी एकक आहे? प्रकाश वर्ष बघा प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? बघा या ठिकाणी बाबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा भारताचा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी बघा सन 1974 या ठिकाणी वर्षी तो करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या देशाचा विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत बघा खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या ठिकाणी विचारवंत होता? कार्ल मार्क्स बघा कार्ल मार्क्स बघा हा विचारवंत जर्मनी या ठिकाणी येथील या ठिकाणी विचारवंत होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडील बघा या ठिकाणी शब्द आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील बघा आई वडील बघा हा शब्द या ठिकाणी सामासिक या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही? बघा ब्रिटन, ब्राझील, रशिया, भारत बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा या ठिकाणी ब्रिटन या ठिकाणी या देशाचा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तो मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे?
बघा या ठिकाणी साने गुरुजी यांचे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, गो ग आगरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात? बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित बघा त्यांची कामे बघा उपराष्ट्रपती यांच्याकडून ती पार पाडली जातात. प्रश्न क्रमांक बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा पु ल देशपांडे बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा अडकिता बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? आडकिता बघा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा कानडी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वसुंधरा बघा वसुंधराचा बघा योग्य अर्थ बघा पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा स्थापन केलेली संघटना आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली बघा अभिनव भारत संघटना कोणत्या वर्षी स्थापन केली होती? बघा सन 1904 मध्ये बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी बघा शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा सन 1901 मध्ये बघा बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनीही केली होती. प्रश्न क्रमांक नैनिताल बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा मीनाक्षी मंदिर बघा मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? 1 नोव्हेंबर सन 1956 बघा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, असहकार चळवळ बघा 1920 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणतं? महाराष्ट्राच्या बघा विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचे एक PDF आहे, उत्तरासहित PDF आहे. त्यामध्ये बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, बघा अतिसंभाव्य प्रश्न आहेत. आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे. जर कोणाला सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.